जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकण्याचा प्रकार पश्चिमेतील सत्संग विहार या संस्थेच्या वतीने करण्यात आला होता। या प्रकरणी स्थानिकांनी लक्ष वेधल्यानंतर अंबरनाथ महसूल प्रशासनाने संस्थेला 10 कोटी 16 लाख रुपयांच्या दंडाचे तसेच नदीतील मातीचा भराव काढून नदी पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते। मात्र संस्थेने या आदेशाची पूर्तता न केल्याने अखेर अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यानंतर पर्यावरण प्रेमींना समाधान व्यक्त केले असले तरी संस्थेवर कठोर कारवाई करून असे प्रकार भविष्यात होऊ नये यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले जाते आहे। ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून उल्हास नदीकडे पाहिले जाते। शेकडो गावे, विविध नगरपालिका, महापालिका उल्हास नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत। बारवे धरणातून सोडले जाणारे पाणी वाहून नेण्यासाठी ही उल्हास नदी महत्त्वाची आहे। या नदीवर ठिकठिकाणी पाणी उचल आणि शुद्धीकरण केंद्र आहेत, त्यामुळे उल्हास नदीचे मूळ रूप राखणे, नदी प्रदूषण मुक्त ठेवणे गरजेचे आहे। मात्र गेल्या काही वर्षात नदी प्रदूषण दिवसेंदिवस वाढते आहे। त्यासोबतच नदी पात्रात अतिक्रमण करण्याचे प्रकारही वाढले आहेत। एप्रिल महिन्यात बदलापूर शहरातील पश्चिमेतील सत्संग विहार या धार्मिक संस्थेने 8912 ब्रास माती, 196 ब्रास दगड आणि 83 ब्रास दगड पावडर असा भराव उल्हास नदीच्या पात्रात टाकला। त्यामुळे उल्हास नदीचा प्रवाह मार्गच बदललाय। उल्हास नदीतील अधिकृत भराव 25 मे पर्यंत काढून नदी पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते। दंडासह आदेशाचे पालन न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता। आदेशाचे पालन न झाल्याने अखेर अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी यांनी कुळगाव मंडळ अधिकाऱ्यांना संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यानंतर अखेर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सत्संग विहारच्या व्यवस्थापकांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला है। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।